नमस्कार मंडळी, मुक्काम पोस्ट कोकण या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत असा। मंडळी, कोकण म्हटला की आपल्या डोळ्यासमोर निळोशार समुद्र, सह्याद्रीची पर्वतरांग, रात्रभर चालणारे दशावताराचे खेळे, भजनी डबल बारी एवढा सगळा आपल्या डोळ्यासमोर येता। या लाल मातीत अनेक नामवंत कलाकार, खेळाडू, विचारवंत घडले। आज मी ह्या हडी गावात असं आहे, मालवण तालुक्यातलं ह्यो एक गाव, आणि ह्या गावात आज आपण एका अवलियाक भेटा केलो। जो अवलिया आपल्या दातांनी नारळ सोलता, फोर व्हीलर ओढता, दातांनी चिरो उचलता, त्या व्यतिरिक्त बांबूवरना चलता। ती व्यक्ती असा बाळाधुरी। नमस्कार दादा। नमस्कार। मुक्काम पोस्ट कोकण या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत असा। दादा, माका जाणून घेऊक आवडत की तुम्ही हे जे कला सादर करतास ते कधीपासून सादर करतास? एक 5-6 वर्ष झाली। त्याची सुरुवात कशी झाली होती? सुरुवात झाली म्हणजे एका नारळाच्या झाडावरती माकडं बसली आणि ती माकडं शेळी खात होती अशी सोलून। मग ती शेळी सोलून खाता खाता मी बघितलंय, तर माझ्या मनात असे विचारले की त्या झाडावर आपण पण चढायचं आणि शेळी दाताने वरच खायची सोलून। अच्छा। असं करता करता मग वाटलं अजून माझ्या दाताचा काय उपयोग करायचा। माका तर पुढे चायनीला कुठच्या तरी जायचं होता, पोचायचा होता, अशी माझी जिद्द होती। मग ते मी काय केलं, एक सुकं नारळ काढले आणि तो वरच बसून सोलले दाताने। मग परत वाटलं मग आत्ता माझ्या दाताचा उपयोग काय करायचं। मग मी काय केलं, एक दगड उचलायचं वजनशीर असं, मग एक तो बांधकामाचं चिरो बोलतो आपण मालवणी, मग तो चिरो मी दाताने उचलून फेकून देऊ लागले। मग मागा वाटायला लागला, खूप मागा वाटले की माझ्या दाताचा काहीतरी अजून मी उपयोग करीन जास्तीत जास्त मोठं। मग मी काय केलं, फोर व्हीलर ओढूक सुरुवात केली, रशी बांधून एवढा करू लागले। आणि नंतर वाटायला लागले की अजून काय करायचे कला अशा, जे बाहेरचे हे तर जादूगार बोलतात ते बांबूवरून चालणारे। मी बोललो बांबूवरून चालायचं। मग छोट्या छोट्या लहान मुलांसारखे छोटे बांबू घ्यायचे, त्याच्यात कपडा बांधायचं, त्याच्यावर प्रयत्न करायचा थोडा, मग सोडून दिला तो। परत वाटलं की नाही आपल्याला आता वाढव कसं आहे मोठं कार्यक्रम। मग मी काय केलं, त्याच्यावरनं हळूहळू मोठे वाढवले, म्हणजे एक साधारण 2-2.5 फुटापर्यंत, आणि तसं मी चालायला लागलं। आणि नंतर मग मी एक हे चालू केलेलं काय की आपले कडप्पा तोडायची अशी हाताने। मग ते हाताने तोडता तोडता मग बारीचं पण डबल बारीचं मग शौक होतो, आपले गुंड्या बुवा। मग त्या बारीक वगैरे जाते वेळी आमची गाडी पडली, तर एवढ्या कार्यक्रमात आतापर्यंत काही माका एवढं पण झालेलं नव्हता। मग ती गाडी पडली, माझं जरा हात थोडं प्रॉब्लेम आहे। मग तो नारळ तोडचं केलेला हातात, तो आता काय मला जमत नाही, कारण त्रास करण्यापेक्षा बोलू हे काही कार्यक्रम माझे मी चालू ठेवलं आहे, आणि ह्याची जोपासना मला पुढे करूचीच। असं तुम्ही रांगोळी पण काढतास? रांगोळी पण काढते संस्कार भारतीमध्ये, म्हणजे आतापर्यंत मी आजूबाजूच्या कार्यक्रम आपल्या सिंधुदुर्गात काढले, पण आतापर्यंत कोणी असं म्हणत नाही की बाबा रांगोळी ती चांगलं नाही। मी स्वतःच्या मनात काय जमत ती काढत गेले आणि अजूनही काढते। तुमचा व्यवसाय काय? तुम्ही व्यवसाय म्हणजे आम्ही शेतकरीच असो। आता शेती काही आमच्या गावागावात तिकडे ते गौरेडे भरपूरच नुकसान करतात, आमचं पण केल्याने, त्याच्यामुळे आता शेती पण कमी, मग काय भेटत ती मोलमजुरी करतोय। ओके। तुमच्या घरी कोण कोण असतात? माझ्या घरी माझी आई, वडील, म्हातारे आहेत। आम्ही बहिणीकडे राहतो, बाचेसोबत बहीण, अशा ठिकाणी आम्ही बहिणीच्या इकडे राहतो तोपर्यंत। सध्या आमचं घर तिकडे टिकवलला। ओके। तिकडे माझी थोडी शेती फार झाडा वगैरे थोडी तिकडे, मग आम्ही आता पैपला राहूक लागलो बहिणीच्या सोबत तिकडे। ओके, चला तर आता आपण दादांचे कला बघूया।
क्या आपके टूथपेस्ट में नमक है? ताका माका माहीत नाही, पण आमच्या जेवणात सुको खारो मासो आणि उघड्या तांदळाची पेज नक्कीच असता. दादांनी आपल्यासमोर कला सादर केल्याने त्याच्यामागे त्यांची जिद्द, चिकाटी, त्यांची मेहनत नक्कीच दिसत होती. हे कला तुम्ही घराकडे सादर करू नको. हे साहसी कृत्य करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतलेले असतात, त्यांनी सराव केलेला असा. तुम्ही करताना मात्र तुमका इजा होऊ शकता. दादांका पुढच्या वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया. आणि हा व्हिडिओ दादांसाठी एकदा लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून त्यांना अजून चांगलं मोठं प्लॅटफॉर्म मिळत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचात. तुमका हा व्हिडिओ आवडलो असाल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. माका इंस्टाग्राम, फेसबुक पेजवर फॉलो करा. खय अशात थंय सोयन रवा आणि बघत रवा मुक्काम पोस्ट कोकण. जाता आता बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. बाय बाय.